मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आपल्या जाहीरनाम्यातील 10 प्रमुख वचनांची घोषणा केली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, सर्व महिलांना दर महिन्याला 2100 रुपये, राज्यातील महिलांना आर्थिक मदतीसाठी दरमहा 1500 रुपयांवरून वाढवून आता 2100 रुपये देण्याचं वचन आहे। महिला सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना केली आहे। 25,000 महिलांना पोलीस दलात भरती, महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देत मोठ्या संख्येने महिलांना पोलीस दलात सामील करण्याची योजना आहे। आता शेतकरी सन्मान आणि कर्जमाफीची योजना झाली आहे। शेतकऱ्यांना दरवर्षी 15,000 रुपये, शेतकरी सन्मान योजनेकडून शेतकऱ्यांना 12,000 रुपयांवरून आता 15,000 रुपये देणार। तसेच MSP वर 20% अनुदानाचं आश्वासन त्यांनी दिलंय। आदिवासी व गोरगरिबांसाठी अन्न व निवारा योजना आहे। सर्वांसाठी अन्न व निवारा, राज्यातील आदिवासी आणि गोरगरिबांकरिता भोजन व निवारा योजनेचे वचन। वृद्धांसाठी पेन्शन योजना सुद्धा सरकारने केली आहे। दर महिन्याला 2100 रुपये पेन्शन, वृद्ध पेन्शनधारकांसाठी दर महिन्याला 1500 रुपयांवरून आता 2100 रुपये देण्याची त्यांनी योजना केली आहे। जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत स्थिरता आणली आहे। जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी ठेवणे, राज्यातील जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्याची हमी। तरुणाईसाठी रोजगार निर्मिती, 25 लाख तरुणांसाठी रोजगार व 10 लाख विद्यार्थ्यांना विद्यावेतन प्रशिक्षणाद्वारे दर महिन्याला 10,000 रुपयांचं विद्यावेतन व 25 लाख तरुणांना रोजगार निर्मिती। ग्रामीण रस्ते व विकास, 45,000 गावात पाणंद रस्ते बांधले, ग्रामीण भागात पांदण रस्त्यांचं बांधकाम करण्याचा निर्णय। अंगणवाडी व आशा सेविकांसाठी विशेष योजना या सरकारने आता सुरू केलेल्या आहेत। अंगणवाडी व आशा सेविकांना दर महिन्याला 15,000 रुपये वेतन अंगणवाडी आणि आशा सेविकांना दर महिन्याला वेतन व सुरक्षेची हमी आहे। आता मोफत वीज योजना आणि वीज बिलात सवलत या सरकारने दिलेली आहे। शेतकऱ्यांना मोफत वीज आणि इतरांसाठी 30% वीज बिलात सूट दिली आहे। राज्यात अक्षय ऊर्जा वापरासह वीज बिलात 30% सवलत दिली आहे। आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।